नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. उद्यापासून आपल्या मेंटॉरशिप बॅच 2026-27 ला सुरुवात होते. तर आता सर्वांना माहित आहे, की आपली ही जी बॅच आहे, तर 3 परीक्षाच्या अनुषंगाने सुरू झालेली आहे. म्हणजे आगामी जी ग्रुप सी ची प्रिलिम्स आहे, गट ब ची जी मेन्स आहे डिसेंबरमध्ये होणारी आणि त्यानंतर जी होईल ग्रुप सी ची मेन्स 2026 ची. तर या 3 परीक्षेच्या अनुषंगाने या बॅचचा तुम्हाला फायदा होणार आहे. ही बॅच कशा पद्धतीने रन होईल किंवा याच्यामध्ये नेमके महत्त्वाचे घटक कोणते आहेत? ते खरंच तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत का? हे आजच्या लेक्चरमधून तुमचं क्लिअर होऊन जाईल. आपण काय करतोय, आता पहिल्यांदा स्वरूप कसं असणार आहे? म्हणजे उद्यापासून जे तुम्हाला टार्गेट करायचे ते कोणत्या पद्धतीने करायचे आहेत किंवा ते टार्गेट करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे? जो 147 चा जो रूल आहे, जो ह्या वेळेला आपण अभ्यास पद्धतीमध्ये इन्क्लूड केलेला आहे, तो नेमकं काय आहे? ते देखील आज तुम्हाला कळणार आहे. म्हणजे तुमचे जे डाउट आहेत, जी अभ्यास पद्धती आहे, जी पारंपरिक मेथड आहे अभ्यासाची, तर त्याला आपण कुठेतरी आता बगल देतोय. कारण तीच रटाळ मेथड काही कामाची नाहीये. जसं आयोग बदलतोय, आयोगासोबत आपणही बदललं पाहिजे. नाहीतर तुम्हाला एक्झाम्पल माहीत आहे. तुम्हाला एक माहिती आहे की Nokia कंपनी फार पूर्वी फेमस होती, बरोबर? परंतु काळाच्या ओघामध्ये त्यांनी स्वतःमध्ये मॉडिफिकेशन केले नाही, बदल केले नाहीत. तर त्यामुळे ते काय झाले, कालबाह्य झालं. आता Nokia मोबाईल दिसतो का? नाही. तर त्यामुळं जर जसा आयोग अपग्रेड होत आहे, म्हणजे काय होतोय, अपग्रेड होतोय म्हणजे बघा, गट ब पूर्व परीक्षा 2026 मध्ये जे प्रश्न विचारलेले होते, ते ऑबियस पी-वाय-क्यूचा रेफरन्स घेऊन होते. परंतु ते प्रश्न फिरवले होते. म्हणजे काय थोडक्यात, की आयोगाने त्यांची लँग्वेज बदलली. प्रश्न विचारण्याची पद्धत थोडी फिरवली, की विद्यार्थी पॅनिक होतात. मग तो पॅनिक मोड आपल्याला बाजूला काढायचा आहे. ओके, म्हणजे उद्या प्रश्न कसेही आले, तरी तुम्ही त्याला तयार पाहिजेत. याच्या अनुषंगाने आपण काय करतोय, 15 पेपरचं डिस्कशन मी स्वतः हे करतोय आणि तुम्हाला एक नोटबुक मेंटेन करायला सांगितलेली आहे. ती कशासाठी सांगितली आहे, हे तुम्हाला थोड्याच वेळात क्लिअर होईल. चला, आपण आता एक-एक करून व्यवस्थित बघू. बघा, जो मेंटरशिप बॅच आहे आताची 26-27 साठीची, तर त्याच्यामध्ये जो डेली टार्गेट प्लॅन असणार आहे, तर तो एक असा महत्त्वाचा घटक आहे, की सगळ्यात महत्त्वाचं याच्यामुळे काय होणार आहे, अभ्यासामध्ये सातत्य. लक्षात येतंय का? सातत्य ठेवण्यासाठी हा प्लॅन आपण डेव्हलप केलेला आहे आणि याच्यामध्ये पुढे एक तुम्हाला आपण रूल पण आणलाय 147 चा. तो पण तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो, की तो कशा पद्धतीने वर्क करेल. आपल्याला त्याची जी अंमलबजावणी करायची आहे, तर ती कोणत्या लेव्हलपर्यंत करावी लागेल, नेमकी काळजी कोणती घ्यायची आहे, रिव्हिजन किती होणार आहे, सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला देतो. ओके. पण डेली टार्गेट प्लॅनमध्ये आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला हा फर्स्ट राउंड असणार आहे. बरोबर? हा पहिला राउंड आहे आपला. तर हा बेस रीडिंगचा राउंड असेल. ओके. तुम्हाला माहिती आहे, कारण आपल्याकडे कधी-कधी काय होतं, की एखाद्या मेंटरशिप प्लॅनला नवीन विद्यार्थी देखील जॉइन होत असतात. त्यामुळं जो पहिला राउंड असतो, तो आपला बेस रीडिंगचाच असतो. मी डायरेक्ट सुरू करत नाही. कारण आपल्याला काहीतरी बेस पाहिजे. नाही जसं इमारतीचा बेस जर चांगला असेल, तर इमारत ती दीर्घकाळ टिकते. तशामुळं आपण काय करतोय, बेस रीडिंग घेणार आहोत. मग ह्या बेस रीडिंगमध्ये सुरुवातीला काय करतोय आपण, की एक-एक सब्जेक्ट करून तो संपवणार आहोत. म्हणजे त्याच्यात आपण एकदम खिचडी काला वगैरे असले काही करणार नाही. म्हणजे एकच सब्जेक्ट असेल. ओके. प्लस फक्त असेल मॅथ एंड रिझनिंगचे टार्गेट. ओके. बाकी याच्या व्यतिरिक्त काही नसेल. ते करंट वगैरे डोक्याला हेडॅक करून घेऊ नका. करंटसाठी मी ओल्डचे जे एप्रिलपर्यंतचे लेक्चर आहेत ते टाकलेले आहेत. तिथून पुढचे लेक्चर पण तुम्हाला अवेलेबल करून देईल. कारण आयोग तुम्हाला माहिती आहे आता कसा फॉरवर्ड झालाय. तर त्या पद्धतीने आपण करंटला वेळ नाही द्यायचा आहे. ओके. तर एक सब्जेक्ट असेल तुम्हाला त्या आठवड्यामध्ये, बरोबर? आणि त्याच्यासोबत मॅथ एंड रिझनिंगचे टार्गेट हे डेली असतील. हा सब्जेक्ट का महत्त्वाचा आहे? तर 20 मार्क्स आहेत. ओके, प्रिलिम्सला. म्हणजे एकदम तुमचा स्कोर बूस्ट होतोय. म्हणजे काय होतंय, की तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये आहात किंवा नाही, हे कोण ठरवतंय? तर हल्ली मॅथ एंड रिझनिंग ठरवते. दुसरा सब्जेक्ट आहे सायन्स, तो ठरवतोय. कारण तिथली लेव्हल ही ईझी आहे. ओके. तुम्ही 10 प्लस मार्क हमखास घेऊ शकता किंवा 10 तरी घेऊ शकता ॲट
म्हणजे हे जे 2 सब्जेक्ट आहेत, इथं तुम्हाला 35 मार्क आहेत. त्या 35 पैकी जेवढे तुम्हाला जास्त असतील, तेवढे तुमचं रिझल्टमध्ये येण्याचं प्रमाण जास्त आहे. बरोबर? म्हणजे आपल्याला ह्या बारीक-सारीक गोष्टी पण लक्षात घ्यायच्यात. म्हणजे तुम्हाला लक्षात आलंय. आता हा पहिला जो राउंड आहे, तर तो काय आहे? बेस रीडिंगचा आहे. त्याच्यामध्ये एक सब्जेक्ट आपण काय करणार? एक-एक सब्जेक्ट घेऊन तो संपवणार. राइट? म्हणजे पहिला सब्जेक्ट घेतला, त्याचे टार्गेट झाले, की नेक्स्ट सब्जेक्ट. पण मॅथ एंड रिझनिंग तुम्हाला कंपल्सरी असेल. ओके. कारण आपण तिथं काय करतो? दुर्लक्ष करतो म्हणून तो जो सब्जेक्ट आहे आपण कंपल्सरी ठेवलेला आहे. ओके. तर आता बघा याच्यामध्ये जे पी-वाय-क्यूचे डिस्कशन असेल, हा एक महत्त्वाचा आणि व्हेरी इम्पोर्टंट असणारा पार्ट आहे. ओके. आता हे का महत्त्वाचं आहे तुम्हाला सांगतो. याच्या माध्यमातून आपण बघा 2021 ते 26 ग्रुप बीचे पेपर बरोबर म्हणजे सगळे लेटेस्ट वाले. त्यानंतर जी ग्रुप सीची एक्झाम आहे 2021 ते 25 कारण 26 चा अजून झालाच नाही. हे ग्रुप सीचे पेपर आणि बी आणि सी हे जे मेन्स आहे म्हणजे ते कुठून 2023 ते 25 कारण तिथपासून हा पॅटर्न वेगळा सेट झालेला आहे. म्हणजे हे 5 पेपर असे टोटल हे 6 आणि हे साधारणतः 4च आहेत. ओके. आणि हे 5 म्हणजे असे टोटल 15 पेपरचं डिस्कशन आहे जी-एसचं सगळं. ओके. हे जे जी-एसचं डिस्कशन आहे, ते मी स्वतः तुम्हाला व्यवस्थित हे करून देणार आहे. तुम्ही काय करायचे, हे पेपर प्रिंट करायचे. ओके. हे प्रिंट करा 15 पेपर. बिलकुल दुर्लक्ष करू नका. हे पेपर प्रिंट करून त्याच्यावरती जे मी सांगणार आहे तुम्हाला ते व्यवस्थित लिहायचं आहे. जे ॲडिशनल असेल तुमच्या बाजूने, ते देखील त्याच्यावरती लिहायचं आहे. कारण मुद्दा असा होतो, जेव्हा रिव्हिजनची वेळ येते, शेवटचे 7 दिवस उरलेले असतील, बरोबर? किंवा शेवटचे 10 दिवस उरलेले असतील. आपल्याला काय वाचू, काय नको, तेव्हा आपण कुणाचे तरी वन डे करतो, केविलवाणा चेहरा झालेला असतो, कुणाचे तरी फास्ट ट्रॅक करतो, राइट? होईल का माझं असं म्हणतो. तर त्यामुळं तेव्हा आपल्याला हे जे 16 पेपर म्हणजे 15 पेपर आहेत, त्याच्यावरती जो आपण क्रक्स लिहिलेला आहे, तो खूप कामाला येणार आहे. कारण त्याच्यातूनच एक 50% to 60% रिफ्लेक्शन तुम्हाला झालेलं दिसेल. तर मग एवढं सगळं रामायण कशासाठी आहे तुम्हाला लक्षात आलं असेल. हे पी-वाय-क्यू डिस्कशन म्हणजे खूप डिटेल डिस्कशन आहे. 15 पेपर आपण डिटेलमध्ये घेणार आहोत. त्यामुळं हे प्रिंट केलेले पेपरच तुमच्याकडे पाहिजेत. कोरे चक्क. तुम्ही पहिलं रंगवलेलं नाही. कारण तुम्ही काय एनालिसिस केलंय मला माहिती नाही. मी तुम्हाला त्याच्यात खूप एक्स्ट्रा लेव्हलचं प्रश्न टॅकल कसे करायचे हे तर शिकवणार आहेच. पण त्याच्याही व्यतिरिक्त जे पुढचं प्रेडिक्शन असेल ते तुम्हाला त्याच्या माध्यमातून प्रॉपर सांगणार आहे. त्यामुळं दुर्लक्ष करू नका. ओके. तो पॉइंट तुम्हाला आता लक्षात आलेला असेल, की पी-वाय-क्यूचं डिस्कशन नेमकं कोणत्या पद्धतीने होणार आहे. म्हणजे तो एक मुद्दा थोडासा आपला आता झालाय. ठीक आहे. आता तुम्हाला 147 चा रूल प्रॉपर समजावून सांगतो. ओके. तो महत्त्वाचा आहे. तर तो नेमका काय आहे? आणि हा आपण नवीन इन्क्लूड केलाय. ओके. म्हणजे याच्या अगोदरच्या प्रोग्रामला हा नव्हता. तर हा काय आहे नेमकी? तर हे स्मार्ट स्टडी रूलचा एक फॉर्म्युला आहे. म्हणजे काय होतं, आपण एकतर काय करतो, कोणत्यातरी मार्गदर्शकाच्या म्हणजे जे मार्गदर्शक आहेत, त्यांच्या अंडरमध्ये नुसतं टार्गेट करत बसतो. ते देतात ठराविक टार्गेट, बरोबर? आणि त्याचे रिव्हिजन प्रॉपर होत नाही. तर ह्या वेळेला मी एक असा रूल आणलाय, तर तो आपल्याला फॉलो करायचा आहे प्रत्येक राउंडला. जो पहिला दिवस आहे, बरोबर? म्हणजे इथे असं आहे, म्हणजे डे 1 मी काय केलंय आणि डे 4 आणि डे 7 याच्यामध्ये काय आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे बघा, इथं सर्वसाधारणपणे आपण काय करत असतो, एक बेस रीडिंग करत असतो. बरोबर पहिल्यांदा. पहिल्यांदा आपली बेस रीडिंग होते. त्याच्यानंतर हा जो डे 4 आहे, इथं रिव्हिजन करायची आहे आपल्याला. व्यवस्थित समजावून सांगतो 1 मिनिट. आणि इथं जो डे 7 आहे, इथं फॅक्टची रिव्हिजन करायची आहे फक्त. ओके. म्हणजे तुम्हाला समजावून पण सांगतो रिलॅक्स. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा. आपण डे 1 पासून इथं डे 2 असणार आहे, डे 3 असणार आहे. म्हणजे 1, 2, 3 ह्या दिवसात जे आपण बेस रीडिंग केलेलं आहे, बरोबर? 4था दिवस आपण रिझर्व्ह ठेवलेला आहे. रिझर्व्ह. म्हणजे तिथं टार्गेट नसतील. तर हे जे तुम्ही पहिल्या 3 दिवसात केलंय का, त्याची व्यवस्थित रिव्हिजन इथं करायची. ओके. इथं रिव्हिजन करायची. आणि हा जो प्लॅन आहे, कुठेच नाहीये. सगळ्यात इफेक्टिव्ह प्लॅन आहे. तुम्ही जोपर्यंत याचा अनुभव घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही.
तर त्याच्यामुळे काय करायचं, इथं 4थ्या दिवशी त्याची प्रॉपर रिव्हिजन करायची. पुन्हा म्हणजे आता लक्षात आलं असेल 5व्या दिवशी जे टार्गेट असेल, बरोबर? 6व्या दिवशी जे टार्गेट असेल, बरोबर? त्या 2 दिवसांचं टार्गेट आणि जे काही ऑल ओव्हर फॅक्ट आहेत आठवड्याभरामधले, तर त्या फॅक्टची रिव्हिजन इथं डे 7 ला करायची आहे. म्हणजे होतंय काय, आपण सर्वसाधारणपणे टार्गेट असं असणार आहे, की एका वीकमध्ये एक सब्जेक्ट संपवायचा आहे आपल्याला. ओके. 1 वीक, 1 सब्जेक्ट जी असता संपवायचा आहे अशा पद्धतीने. जो पहिला राउंड आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे जर आपण कन्सिडर केला, तर 5 जीएसचे सब्जेक्ट आहेत 7 दिवस म्हणजे 35 दिवस हा आपला राउंड चालेल सुरुवातीचा. आता तो टाईम का लागतोय तुम्हाला लक्षात आलं असेल. कारण आपण इथं बेस रीडिंगच्या नंतर एक रिव्हिजन ठेवली आहे मध्ये लगेच त्याची आणि पुन्हा फॅक्टची रिव्हिजन ठेवली आहे. याने काय होणार आहे, तुम्ही ज्या गोष्टी विसरता किंवा तुमची जिथं कमांड नाहीये, ते तुमचं एकदम परफेक्ट होणार आहे. म्हणजे जे तुम्हाला काय होतं एक्झामला कधी-कधी काय होतं, की आठवत नाही, राइट? तुम्ही 50-50 पर्यंत पोहोचता किंवा तुम्हाला ऑप्शन वरून लवकर उत्तरापर्यंत जाता येत नाही. तर हे त्याच्यामुळे एवढं सगळं आहे. तर आपल्याला सुरुवातीपुरतं एवढं करायचंय. ओके, हा 1-4-7 चा रूल. तुम्हाला याचा फायदा नंतर कळेल, राइट? कारण तुम्ही एकच सब्जेक्ट 3 वेळा इथं रिकॉल केलेला आहे बऱ्यापैकी. इथं एकदा चांगली रिव्हिजन होते, इथं 2दा, राइट? म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं तुमचं प्रॉपर होणार आहे. इथं बेस रीडिंग होईल, इथं 2 रिव्हिजन होतील. एक प्रॉपर रिव्हिजन होईल, एक फॅक्ट बेस्ड रिव्हिजन होईल. म्हणजे सर्वसाधारणपणे कारण करंट आपण याच्यातून वगळलाय. ओके, करंट वगळलाय. कारण करंटसाठी मी तुम्हाला जे लेक्चर देईल तेच तुम्हाला करत राहायचं आणि मॅथ आहे. असे सब्जेक्ट म्हणजे मॅथचे फक्त टार्गेट दिले जातील. ते काही मी शिकवत नाही कारण मी त्याच्यातला एक्सपर्ट नाहीये. तर तुम्हाला जे चांगले शिक्षक वाटतायत, जसं ढवळे सर आहेत, आरगडे सर आहेत, अजून पण आहेत. असे शिक्षक ज्यांच्या तुम्हाला चांगलं वाटतंय, की बाबा तुम्हाला समजतंय. अशा शिक्षकांचे तुम्ही क्लास लावू शकता किंवा त्यांच्या अकॉर्डिंग जाऊ शकता. ओके. म्हणजे 5 सब्जेक्ट वरती आपल्याला चांगलं काम करायचंय जेणेकरून स्कोर राहील. तर हा 1-4-7 चा रूल आता तुम्हाला लक्षात आला असेल, की काय करायचंय. ओके. आता याच्या पुढे जाऊन वेगळं काय आहे का? तर वेगळं काही नाहीये. आता याच्यामध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. आपल्या लेक्चर बाबत हा एक पॉइंट तुम्हाला मला व्यवस्थित समजावून सांगायचा होता. आता लेक्चर कसे होणार आहेत ते लक्षात घ्या. ओके. समजा तुम्हाला मी जे टार्गेट दिलेलं आहे. ओके. जे तुमचं टार्गेट आहे. तर त्या टार्गेट अकॉर्डिंग जे काही आपल्याकडे प्रश्नपत्रिका आहेत, बरोबर? तर त्याच्यामधून आपण प्रश्न घेण्याचा प्रयत्न करणार आहोत लगेच. ओके. म्हणजे इथं तुम्हाला रेकॉर्डिंग, पी-वाय-क्यू डिस्कशनची ओके, प्रोव्हाईड केली जाईल. म्हणजे हे सगळं नव्याने होणार आहे. तर त्याच्यामुळं फोल्डर एक सेपरेट क्रिएट केला जाईल. तो फोल्डर असेल पी-वाय-क्यूचा, डिस्कशनचा. ओके. तर तिथं हे लेक्चर अपलोड केले जातील. जेणेकरून दिवसभरामध्ये जे तुम्ही टार्गेट केलेलं आहे, समजा मी तुम्हाला टॉपिक दिलाय घटना निर्मिती. ओके, घटना निर्मिती टॉपिक दिलाय किंवा अजून दुसरा कोणता टॉपिक दिलाय, सरनामा दिलाय. बरोबर? किंवा अजून एखादा दिलाय, संघराज्य हा टॉपिक दिलाय. राइट? तर मग ह्या टॉपिक वरती काय होणार, संध्याकाळपर्यंत तुम्हाला सगळे ह्या टॉपिक भोवती त्या 15 पेपरमध्ये राइट 15 पेपरमध्ये जेवढे प्रश्न विचारलेत का ह्या टॉपिक वरती, तेवढे प्रॉपर आपण डिस्कस करणार. ओके. त्याचं प्रेडिक्शन पण सांगणार. कुठं प्रश्न आलाय, कुठं येणार अजून, ते सगळं तुम्ही त्या पेपरवरती लिहून घ्यायचं. लक्षात आलंय का? लेक्चर बघून. म्हणजे ह्या अशा गोष्टी त्याच्यामध्ये असणार आहेत. आणि तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगितली आहे. ओके. ती गोष्ट अशी आहे, की तुम्हाला एक नोटबुक मेंटेन करायची आहे. तुम्ही म्हणाल, "कशाला नोटबुक सांगितली आम्हाला मेंटेन करायला?" तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जे पी-वाय-क्यूचं डिस्कशन ओके. जे पी-वाय-क्यूचं डिस्कशन आपण काय करतोय, पेपरवरती लिहून घेणार आहे, बरोबर? तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला जे प्रेडिक्शन सांगणार आहे का प्रेडिक्शन, ओके. तर त्या प्रेडिक्शनसाठी म्हणजे मी तुम्हाला होमवर्क देईल. समजा मी जर सांगितलं तुम्हाला, की या वृत्तपत्रांची लिस्ट तुम्ही तिथं फॅक्टमध्ये लिहून ठेवा तुमच्या नोटबुकमध्ये. तर तुम्ही तो होमवर्क करायचा. लक्षात आलंय का? एकच नोटबुक 200 पेजेसची ठेवा फक्त. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा तुमच्या एक्झामच्या आधी कळेल.
तुम्ही कुणाचीही वन डे फास्ट ट्रॅक बॅच लावणार नाही हे मी गॅरंटीने सांगतो. ओके. कारण तुमच्याकडे एवढा क्वालिटी कंटेंट असेल, की तुम्ही स्वतःच म्हणाल, कुणाची वन डे नाही करायची आणि काही नाही. जे आहे माझ्याकडे मी त्याच्यावरती जाणार. कारण ह्या 15 पेपरच्या डिस्कशन मधून जे तुम्ही पेपरवरती लिहिलं आहे आणि जे मी तुम्हाला होमवर्कमध्ये सांगणार आहे. ओके. तर त्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होणार आहे. म्हणजे अशा स्वरूपात आपला प्रोग्राम हा रन होत राहील. तुम्हाला डेली टार्गेट हे एक्झाम पर्यंत आणि तुमच्या मेन्सला देखील मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला आता इन शॉर्टमध्ये एक क्रक्स सांगतो, की कसं-कसं होणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला डेली टार्गेट आहे, बरोबर? डेली टार्गेट मिळणार आहेत. मग डेली टार्गेट तुम्ही बघून घ्यायचं, की अभ्यासाला काय-काय सांगितलेलं आहे दिवसभराचं आणि तो अभ्यास तुम्ही सेल्फ करायचा. म्हणजे बेस रीडिंग करायची. संध्याकाळपर्यंत तुम्ही जे रीडिंग केलेली आहे, त्याचं पी-वाय-क्यू डिस्कशन, ओके, डिस्कशन हे तुम्हाला रेकॉर्ड अवेलेबल होईल डिटेलमध्ये. ते तुम्ही पेपरवरती लिहून घ्यायचं संध्याकाळचं, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये जे मी होमवर्क सांगितलेलं आहे, होमवर्क, तर ते शॉर्टमध्ये असेल, तर ते तुम्ही त्या नोटबुक मेंटेन करायची मी सांगितली कंपल्सरी आहे, तर ते करायचंच आहे. मग अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी चालणार आहेत, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये त्याचा फायदा होईल. म्हणजे तुमच्याकडं पी-वाय-क्यूचा डिस्कशनचा एक बंडल असेल, प्लस नोटबुक कंटेंट असेल आणि स्मार्ट टेक्निक असतील तुमच्याकडं. ओके. आणि स्मार्ट टेक्निक अशा असतील, की ज्या तुम्हाला कुठंच मिळणार नाही. ते फालतू ट्रिक वगैरे बिलकुल नाहीये. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. म्हणजे तुम्हाला वाटलं असेल, की काहीतरी रायमिंग आहे म्हणून हे सांगणार आहेत, की असा ऑप्शन. तसं नाहीये आपल्याकडे सगळ्यांना माहिती आहे. कारण आपण आपला युनिकनेस जपलाय म्हणूनच आपल्याला कुठेही काय म्हणतो, की एखादी पोस्ट आहे का असं काही सांगायची गरज लागत नाही किंवा आपलं असं झालंय, तसं झालंय, आपल्याकडे रिझल्ट आहेत असंही सांगायची गरज लागत नाही. त्याच्या पाठीमागं विद्यार्थी मित्रांचं प्रेम आहे, राइट? तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. आता लास्टमध्ये एक रूल सांगतो. बऱ्यापैकी काय होतं, एक्झामची तयारी करत असताना विद्यार्थ्यांच्या मनात असा समज असतो, की माझं काही झालं नाही. बरोबर? म्हणजे काय होतं, की परीक्षेच्या जवळ आपण जसं-जसं जातो ना, आता एक्झामला साधारणतः आपण कन्सिडर केलं, तर एक 2 महिने प्लस आहेत. पण आपण जेव्हा 1-1.5 महिना आपला अभ्यास होतो आणि आपण थोडंसं पुढे जातो, तेव्हा वाटतं, की आपलं काहीच झालेलं नाही. आपण पूर्ण ब्लँक आहोत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण आपल्या मनाला जसं सांगू, तसं आपण बनत असतो. ओके. त्याच्यासाठी एक बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला आणलंय. ओके. म्हणजे हे फेमस आहे. बघा, एक असा लॉ आहे, की त्याच्या अकॉर्डिंग एक बंबल बी आहे. ती भरारी घेऊ शकत नाही. ओके. पण एक असं आहे म्हणजे एक याच्याही वेगळं सांगतो मी. इथं दिलंय त्याच्यापेक्षा वेगळा. त्याचा असा अर्थ होतो, की अकॉर्डिंग टू द एरोडायनामिक लॉ, द बंबल बी कॅनॉट फ्लाय. म्हणजे ती का भरारी घेऊ शकत नाही? तर तिचं जे बॉडी वेट आहे, ते नॉट द राइट प्रोपोर्शन टू इट्स विंग स्पॅन. म्हणजे तिचे जे पंख आहेत आणि तिचं जे वेट आहे, राइट, त्याचा रेशो जुळत नाहीये. ओके. तरी पण त्या सगळ्या गोष्टी इग्नोर करून ती जी काय म्हणतो, की भुंगा म्हणा किंवा माशी आहे, ती भरारी घेते. म्हणजे काय आहे, इथं बघा, द बंबल बी शुड नॉट बी एबल टू फ्लाय, बट द बंबल बी डज नॉट नो इफ सो इट गोज ऑन फ्लाइज एनिवे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे, की ती जरी भरारी घेऊ शकत नसली, तरी हे तिला माहीत नाहीये. बंबल बी डज नॉट नो इट. राइट. तसंच आपल्याला काय करायचंय, की आपल्यालाही काही गोष्टी इग्नोर करायच्या आहेत. काय करायच्या आहेत? इग्नोर करायच्या आहेत. म्हणजे तुम्ही जेवढ्या गोष्टी इग्नोर कराल, तेवढं चांगलं असेल. कारण का काही काय म्हणतो, की पूर्वग्रह बनलेले असतात, की हे असंच आहे, ते तसंच आहे. सो त्या गोष्टी हे करा किंवा आपल्या जे पूर्वीचे रिझल्ट असतात, की मी 0.25 नेच राहिलो, 0.50 नेच राहिलो, तर ते इग्नोर करायचे. जसा त्या माशीने किंवा भुंग्याने ते इग्नोर केलेलं आहे. राइट? म्हणजे जरी लॉचा विचार केला, तर ती भरारी घेऊ शकत नाही. पण हे तिला माहीत नाहीये. इथं सरळ-सरळ लिहिलंय. बंबल बी डज नॉट
नो इट. राइट. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, की हे तिला माहीत नसते. त्यामुळं पण तुमच्याविषयी जरी कोणी निगेटिव्ह विचार केला, राइट, हे तुम्हाला माहितीच नाहीये असं कन्सिडर करायचं. राइट. आपलं काम करत राहायचं. आपण जेव्हा एक पाऊल पुढे जाऊ आयोगाच्या, तेव्हा कुठेतरी आपल्याला रिझल्टमध्ये यायला चान्स आहे. नाहीतर आपण ते चाललेत पुढं, आपण चाललोय त्याच जुन्या रटाळ मेथडने, तर मग नाही होणार आहे. आपल्याला थोडी अभ्यासाची गती पण वाढवावी लागेल. अभ्यासाची पद्धत पण बदलावी लागेल. राइट. कारण बघा, आयोग जसं बदलतंय तसं तुम्ही बदललं पाहिजेत ना. तुम्ही तीच मेथड वापरताय जी मागच्या वर्षी वापरली होती. तर मग तुम्हाला तेच मार्क मिळणार आहेत किंवा त्याच्यापेक्षाही कमी मिळणार आहेत, की जे मागच्या वर्षी मिळाले होते. तर त्यामुळं इथं ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेत असताना तुम्हाला आता काय करायचंय, जसं मी सांगतोय ते डोळे झाकून फॉलो करायचंय. राइट. कारण ऑलरेडी आपले एवढे रिझल्ट आहेत, तर त्याच्यामुळं हा ट्रस्ट बिल्ड झालेला आहे. एक शिक्षक आणि विद्यार्थी याच्याही पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या प्रती जे म्हणजे एक आपुलकी आहे, ती म्हणजे शब्दात व्यक्त न करणारी आहे. कारण विद्यार्थी मित्रांनी आजपर्यंत जो रिस्पॉन्स दिलेला आहे, राइट? तो म्हणजे त्याला काही तोडच नाहीये. राइट? त्याचे आभार कसे व्यक्त करू? म्हणजे याच्यासाठी देखील शब्द कमी पडतील. मी एवढंच म्हणेल, की तुम्ही हा जो प्लॅन आहे, जर डे 1 पासून एक्झाम पर्यंत व्यवस्थित फॉलो केला, तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. कारण या वेळेसचा 147 चा रूल, पी-वाय-क्यूचं डिस्कशन आणि नोटबुक मधला तुमचा होमवर्क तुम्हाला यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हीच मला सांगाल, की ह्या सगळ्या गोष्टींचा खूप फायदा झाला. पण हे कुणासाठी आहे, जे प्रामाणिकपणे प्रयत्न करतील, राइट? तुम्ही मी सांगितलंय ते ऐकलं नाही किंवा मी जे डिस्कशन हे लिहायला सांगितलंय पेपरवरती, ते लिहिलं नाही, तर तुमचं 100% नुकसान आहे. राइट? तर ह्या गोष्टी बिलकुल दुर्लक्ष करू नका. या अकॉर्डिंग आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर हेच मला तुम्हाला आजच्या लेक्चरमधून सांगायचं होतं. साधं सिंपल आहे. आता जो डेली टार्गेटचा फोल्डर असेल, तो अ, अ, हे होईल, रेडी होईल आणि त्याच्यामध्ये फक्त टार्गेट टाकले जातील. ओके. की बाबा आजच्या दिवसाचे हे टार्गेट आहेत. ते टार्गेट फक्त तुम्हाला करायचे आहेत. मग त्याचे जे प्रश्न असतील, त्या 15 प्रश्नपत्रिकांमध्ये, ते मी डिस्कशनचा व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळपर्यंत दर दिवशी अपलोड झालेला असेल. म्हणजे तुम्हाला त्याच्यातून तिथं सगळ्या गोष्टी लिहून घेता येतील आणि तुम्हाला जो होमवर्क देईल मी त्या डिस्कशनच्या माध्यमातून, तो तुम्ही नोटबुकमध्ये शॉर्ट नोट स्वरूपात रेडी करायचा आहे. हेच तुमचं वर्क असेल. स्मार्ट टेक्निकने अभ्यास करा. ऑब्व्हियस तुम्ही कट ऑफच्या पुढे जाल. नीट. कारण आताही असं मुलं-मुली आहेत, की जे आपले मेन्सला असणार आहेत 26चे. तुम्हाला दाखवेल, की बाबा खरंच मार्क येतात का? मग त्यामुळं दुर्लक्ष करू नका. मार्क्स येतात. फक्त आपला अप्रोच महत्त्वाचा असतो. तुम्ही एखाद्या गोष्टीकडे कसं बघताय? तुम्हाला तो प्रश्न तोडता येतोय का? हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे हल्ली नुसतं रीडिंग किंवा तुम्ही 14 तास बसताय याला महत्त्व नाहीये. सध्या तुम्ही तो प्रश्न टॅकल करण्याची क्षमता आहे का? तो प्रश्न तोडू शकता का? प्रश्न जर थोडासा वेगळ्या अँगलने विचारला, तर त्याला तुम्ही कसं सामोरं जाताय याच्यावरती तुमचं यश अवलंबून आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्यात. याच्या व्यतिरिक्त दुसरं-तिसरं काही मिराकल वगैरे नाहीये. ओके. मिराकल तेव्हाच घडतं, जेव्हा तुम्ही पूर्ण 99% क्षमतेने प्रयत्न करता. तर त्याच्यामुळं काही जादू वगैरे नाहीये. तर फक्त काय आहे, तुमचा अभ्यास आहे. तुमच्या अभ्यास आधारितच आपण ते नॉलेज कसं अप्लाय करायचं, कसं प्रश्नामध्ये हिंट दिलेल्या असतात, सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे. पण तुम्ही लेक्चर व्यवस्थित करणं गरजेचं आहे आणि डे 1 पासून एंड पर्यंत फॉलो करणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या, तर यश निश्चित तुम्हाला मिळणार आहे. थँक सो मच. आजच्या लेक्चरमधून जरी तुम्हाला काही डाउट असले, तरी बिनधास्त मला सांगा. माझ्यापर्यंत पोहोचवा. नंबर सगळ्यांकडे आहेच. आणि आता एक बघा, पी-वाय-क्यू डिस्कशनचा एक फोल्डर तयार होईल. त्याच्यानंतर डेली टार्गेटचा ओके. डेली टार्गेट उद्याच्यासाठीचे जे असतील, ते एका फोल्डरमध्ये आलेले असतील. फक्त एका पेजवरती तुम्हाला ते 1, 2, 3 व्हॉटएव्हर जे काही मला टॉपिक द्यायचे आहेत उद्याला, ते दिलेले असतील आणि उद्या जे सुरुवात होईल, आपण आपल्या नेहमीप्रमाणे पॉलिटी सब्जेक्ट पासूनच सुरुवात करत आहोत. कारण इंटरेस्ट क्रिएट करायचा आहे. एवढ्या दिवसाचा जो अभ्यास तुमचा थांबलाय, तो पुन्हा रिरूट करायला आपल्याला हाच सब्जेक्ट कामाला येणार आहे. म्हणून आपण सुरुवातीला पॉलिटी सब्जेक्ट घेतोय. ठीक आहे. तर अशा याने
आता तुम्हाला लक्षात आलं असेल, की प्रोग्राम कसा रन करायचा आहे किंवा काय होणार आहे, तो रोल काय आहे, कशा पद्धतीने काम करायचंय, ह्या गोष्टी आता क्लिअर झालेल्या असतील. कारण त्या दिवशी जो व्हिडिओ टाकला होता, तो फक्त इन्फॉर्मेशनचा होता. त्याच्यातून तुमचं काही गोष्टी क्लिअर नाही होणार. हा व्हिडिओ तुम्हाला एकदम फुल अँड फायनल असेल. थँक सो मच. थांबूयात आपण.